आज आपण अगदी सोप्या आणि घरच्या साहित्यात बनणारी सुपर क्रीमी आणि सॉफ्ट व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी कशी बनवायची तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खास गोष्ट म्हणजे ही आईस्क्रीम फक्त चविष्टच नाही तर शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. या आईस्क्रीम मध्ये आपण वापरलेले आहेत काजू आणि बदाम, जे शरीराला हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि मेंदूसाठी आवश्यक पोषण देतात. मिल्क पावडरमुळे कॅल्शियम आणि प्रोटीन मिळतं, जे हाडं मजबूत ठेवायला मदत करतं. कस्टर्ड पावडर आईस्क्रीमला परफेक्ट टेक्स्चर देतं आणि टेस्ट देते. हे क्रीमी आईस्क्रीम बनवायला इतकं सोपं आहे की कोणालाही घरच्या घरी सहज बनवता येईल. इतकं हे सोपं आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुमच्याशी युनिक अशी रेसिपी शेअर करणार आहे. सुरुवातीला आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी काजू घ्यायचे आहेत. काजूमध्ये हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन भरपूर असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि त्वचा व केसासाठी खूप फायदेशीर असतात. नंतर बदाम घ्यायचे आहेत अर्धी वाटी. बदाम हे विटॅमिन ई चे उत्तम स्रोत आहे, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. नंतर 1 वाटी साखर घालायची आहे. नंतर आपल्याला 6 चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे. यामध्ये मिल्क पावडरमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते, जे हाडं मजबूत करण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त असते. नंतर आपल्याला इथं कस्टर्ड पावडर घालायची आहे. तर इथं कस्टर्ड पावडर बघा, इथं मोठ्या चमच्याने आपल्याला एक म्हणजे अर्धी वाटी घ्यायची आहे आणि चमच्याने म्हटलं तर मोठ्या चमच्याने 3 चमचे घ्यायचे आहे. कस्टर्ड पावडरमुळे आईस्क्रीमला चांगला टेक्स्चर आणि चव मिळते आणि त्यात थोडे कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे ऊर्जा मिळते. नंतर आपल्याला मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजेच प्रीमिक्स बनवून घ्यायचं आहे. तर इथं आपलं हे प्रीमिक्स बनवून क्रीमी आईस्क्रीमचं बघा, हे प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे. असं एकदा प्रीमिक्स तुम्ही बनवून जर ठेवलं ना, तर आयत्या वेळी तुम्हाला कधीही आईस्क्रीम खावीशी जर वाटली ना, तर तुम्ही झटकीपट क्रीमी अशी आईस्क्रीम घरच्या घरी झटपट बनवू शकतात. बघा, हे इथं आपलं प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे. आता इथं हे आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून हे जवळपास 6 महिने टिकतं आणि अधूनमधून बघा, हे फ्रीजमध्ये ठेवलं ना तर 6 महिने टिकतं आणि फ्रीजच्या बाहेर म्हटलं तर 2-3 महिने हे आरामशीर टिकतं. याला अजिबात म्हणजे वास वगैरे लागत नाही, खराब होत नाही. असं काचेच्या बरणीमध्ये हे प्रीमिक्स भरून ठेवायचं आणि घरातील लहान मुलं किंवा माणसांनी कधी कोणाला म्हणजे आईस्क्रीम खायचा जर मूड झाला, तर पटकन दूध घ्यायचं थोडंसं आणि दुधामध्ये हे प्रीमिक्स टाकायचं आणि झटकीपट क्रीमी असं आईस्क्रीम बनवायचं. आता मी तुम्हाला बघा लगेच या प्रीमिक्स पासून मी क्रीमी असं आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे. तर चला, इथं आपल्याला बघा फुल फॅटचं इथं मी 1 मोठा कप दूध घेतलेला आहे. आता हा कप जो आहे 250 ग्रॅमचा आहे आणि दुधावरची साय न काढता हे आपल्याला फुल फॅटचं निरसं दूध घ्यायचं आहे. मी याच्यावरची अजिबात साय काढलेली नाही. त्याने काय होतं, साय जर काढली नाही तर त्याने आपली आईस्क्रीम जी आहे तर ती एकदम अशी क्रीमी क्रीमी बनते आणि खायला भन्नाट अशी चव लागते. त्याच्यासाठी दुधावरची साय आपल्याला अजिबात काढायची नाही. तर बघा, इथं आपण हे दूध घेतलेलं आहे. आता लगेच आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. तर इकडं गॅस चालू करायचा. गॅस चालू करून आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे, म्हणजे गॅसवर ठेवायची. नंतर कढईमध्ये जे आपण फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे, तर ते दूध घालायचं आणि हे दूध आपल्याला चांगलं गरम करायला ठेवायचं आहे. तर बघा, कढईमध्ये दूध ठेवायचं आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. आता इकडं बघा, एक आपल्याला छोटासा बाउल घ्यायचा आहे आणि यातलंच आपल्याला पोहे खायच्या चमच्याने आपल्याला 4 चमचे दूध गरम व्हायच्या अगोदर काढून घ्यायचं आहे. आता हे कशासाठी पाहिजे आहे ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणारच आहे. तर बघा, 4 चमचे दूध मी काढून घेतलेलं आहे छोट्या बाउलमध्ये. आता हे दूध इकडं बघा, आपल्याला थोडंसं म्हणजे
दाटसर होईपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. आता हे 4 चमचे दूध आपण काढून घेतलेलं होतं की नाही, तर ते बाउल घ्यायचा. त्या बाउलमध्ये आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं जे आपण प्रीमिक्स बनवलेलं आहे, तर आईस्क्रीमचं जे प्रीमिक्स बनवलेलं आहे, तर ते प्रीमिक्स घ्यायचं आहे. आता इथं 1 कप दुधासाठी बघा, इथं मी 3 चमचे हे प्रीमिक्स वापरत आहे. आता तुम्हाला आईस्क्रीम किती प्रमाणात बनवायचं आहे, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त आईस्क्रीम बनवायचं असेल, तर तुम्ही प्रीमिक्स थोडंसं जास्त वापरा. आता नंतर बघा विस्करच्या साहाय्याने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यात कसं आपण प्रीमिक्सच्या अशा गोटोळ्या वगैरे होऊ नये, त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्सरच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. इकडं दूध पण बघा बऱ्यापैकी असं उकळलेलं आहे आणि थोडंसं असं दाटसर झालेलं आहे. मस्त अशी बघा उकळी आलेली आहे दुधाला. आता जे आपण हे प्रीमिक्स दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं, तर ते आपल्याला एका हाताने ओतायचं आहे आणि एका हाताने आपल्याला चमच्याने हे सतत हलवत राहायचं आहे. कारण कसं दुधामध्ये हे आपण आईस्क्रीमचं प्रीमिक्स ओतलं, की गोटोळ्या वगैरे होऊ नये. तसे तर गोटोळ्या वगैरे अजिबात होत नाहीत. बघा ते आपण प्रीमिक्स या दुधामध्ये टाकलं, की बघा असं दाटसर झालेलं आहे आणि एकदम असं क्रीमी झालेलं आहे. आता जास्त वेळ आपल्याला हे आटवत बसायची गरज नाही. फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिट परत आटवून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे आणि जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही. कारण कसं थंड झाल्यानंतर ते जास्त घट्ट होतं. बघा गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण हे थंड झालेलं आहे. आता इथं आपल्याला बघा एक आपल्याला डब्बा घ्यायचा आहे किंवा तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकतात. तर इथं मी हा एक छोटासा डब्बा म्हणजे टिफिन डब्बा जो असतो, तर तसा मी डब्बा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर जे आहे आईस्क्रीमचं, तर हे याच्यामध्ये काढायचं आहे आणि 1 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे झाकण लावून. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. 1 तासानंतर बघा 1 तास झालेला आहे आणि 1 तासानंतर आपल्याला हा जो डब्बा आहे, तर काढायचा आहे. त्याचं झाकण काढायचं आणि इथं एक बघा जास्तीची आपल्याला स्टेप करायची आहे. ती म्हणजे काय तर बघा आपल्याला इथं परत तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे, तर हे मिश्रण आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरला आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. आता बघा याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला काय करायचं आहे, 1 कप आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे. नंतर आपल्याला अगदी बघा पाव चमचा व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. आता इथं बघा हा आपला आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे. तर बघा कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे बघा टेक्स्चर खूपच असं म्हणजे छान आलेलं आहे. परत आपल्याला तोच डब्बा घ्यायचा आहे आणि जो आपण हा आईस्क्रीमचा बेस तयार केलेला आहे, तर तो आपल्याला या डब्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि नंतर हा डब्बा आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हवा राहिली ना पाहिजे, म्हणजे आपलं आईस्क्रीम जे आहे तर एकदम क्रीमी असं बनेल. आणि इथं सर्वात सिक्रेट एक टिप वापरायची आहे, ती म्हणजे आपल्याला इथं बघा, इथं मी पॉलिथिनचा थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि जर हा तुमच्याकडे नसेल, तर अगदी म्हणजे दुधाची जी बॅग असते, तर ती कट करून घेतली तरी सुद्धा चालेल. ते आपल्याला या डब्यावरती आईस्क्रीमचा जो बेस आहे, तर याच्यावरतून आपल्याला असा चिटकून असा चोपून असा चिटकून ठेवायचा आहे. त्याने काय होईल, आपण आईस्क्रीम बनण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर बर्फाचे खडे बनणार नाहीत. चला आता हे फ्रीझरमध्ये आपल्याला 8 ते 10 तासासाठी ठेवायचं आहे. 8 ते 10 तास झालेले आहेत आणि बघा हा फ्रीझरमधून मी आईस्क्रीमचा डब्बा बाहेर काढलेला आहे. काय मस्त इथं आपलं आईस्क्रीम इथं बनवून तयार झालेलं आहे आणि बघा आपण वरतून हा पॉलिथिनचा जो कपडा म्हणजे पॉलिथिन जे थोडासा तुकडा टाकला होता, तर त्याने बघा कसलेच बर्फाचे तुकडे, गोळे असे अजिबात बनले नाहीत. एकदम क्रीमी असं इथं आपलं आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. एकदा नक्कीच तुम्ही ही आईस्क्रीम बनवून बघा आणि या पद्धतीने मी
जसं प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे तसं प्रीमिक्स बनवा आणि अधूनमधून तुम्ही 2-3 दिवसाला, 1-2 दिवसाला आईस्क्रीम जेव्हा तुम्हाला आईस्क्रीम खावंसं असं मन झालं, की पटकन तुम्ही आईस्क्रीम बनवून खाऊ शकतात आणि घरातील सर्वांनाच देऊ शकतात. बघा आईस्क्रीम आता लगेच आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथं बघा आईस्क्रीमचा स्पून घेतलेला आहे. तर तो एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि हा स्पून आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि नंतर बघा आईस्क्रीम आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे छोट्या एका बाउलमध्ये. तर पाहू शकतात काय मस्त क्रीमी असं इथं आपलं व्हॅनिला आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. बघा पाहता क्षणी असं खावंसं मन होतं. एवढं म्हणजे हे क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीम इथं आपलं बनवून तयार झालेलं आहे. खूपच सोपी आणि झटपट बनणारी ही व्हॅनिला आईस्क्रीम रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही पण एकदा या पद्धतीने व्हॅनिला आईस्क्रीम नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवलेलं व्हॅनिला आईस्क्रीम कसं झालं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. एकदा नक्कीच तुम्ही या व्हॅनिला आईस्क्रीमचा आस्वाद घ्या आणि पाहू शकतात मी तुम्हाला चमच्यामध्ये सुद्धा घेऊन दाखवते, की काय क्रीमी असं इथं आपलं आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. आता कसं कडकडीत असा उन्हाळा सुरू आहे आणि शरीरासाठी काहीतरी सारखं म्हणजे रात्रंदिवस काहीतरी थंड खावंसं वाटतं, तर ही व्हॅनिला आईस्क्रीम नक्की ट्राय करा. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा. मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक करा. आणि जर आपल्या तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही जर सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल ना, तर पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये अगदी नवीन रेसिपी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होणाऱ्या पाहण्यासाठी लगेच आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी साईडची बेल आहे की नाही तर ती बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.